आणि भारताच्या मोठ्या दुश्मनाचा पाकिस्तानमध्ये अखेरीस खात्मा झालाय। नागपूरच्या संघ मुख्यालयावरील 2006 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाची हत्या झाली आहे। पाकिस्तानसाठी हा एक जबर धक्का मानला जातोय। भारताच्या आणखी एका दुश्मनाचा खात्मा। अबू सैफुल्लाची पाकिस्तानात हत्या। संघ मुख्यालयावरच्या हल्ल्याचा सूत्रधार ठार। नाव अबू सैफुल्ला उर्फ मोहम्मद सलीम उर्फ रजाउल्ला निजामनी। पेशा लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर। आरोप RSS मुख्यालयावरच्या हल्ल्याचा सूत्रधार। ही ओळख असलेल्या अबू सैफुल्लाची पाकिस्तानात गोळ्या झाडून दिवसाढवळ्या हत्या झाली आहे। पाकिस्तानातील सिंध प्रांतच्या बदीन जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाचा खात्मा केला। तो एक फार मोठ्या दर्जाचा आतंकवादी होता। त्यांच्या हायरार्कीमध्ये खूप मोठा होता तो। त्यांनी भारताच्या 3-4 जे हल्ले झाले त्याच्यामध्ये पार्ट घेतलेला होता आणि तो मोठा एक आतंकवादी होता, कारण तो पाकिस्तानमध्येच होता आणि तो पॅलेस्टाईन बरोबर जाऊन तिथनं ट्रेनिंग घेऊन आलेला होता असं ऐकलेलं आहे। अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झालेल्या याच अबू सैफुल्लानं 2006 साली नागपूरमधल्या संघ मुख्यालयावर हल्ल्याचा कट आखलेला। त्याने हल्ल्यासाठी पाठवलेल्या 3 दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं, त्यामुळे हा कट उधळला गेला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयात 2006 साली झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला अबू सैफुल्ला याचा पाकिस्तानमध्ये खात्मा झाल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। तर या हल्ल्याला आता 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 19 वर्षानंतर या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला सैफुल्लाचा खात्मा अद्याप केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारामध्ये जे आहे ते त्याच्या खात्म्यानंतर जे आहे ते आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय। नागपुरातील संघ मुख्यालयच नाही तर भारतातल्या अनेक हल्ल्यात त्याचा सहभाग होता। नेपाळ मार्गे तो दहशतवाद्यांना भारतात पाठवायचा। 2001 साली रामपूर CRPF कॅम्पवरती झालेल्या हल्ल्यात त्याचाच हात होता। 2005 साली बंगळुरूमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवरच्या हल्ल्याचा कटही त्यानेच आखलेला। अबू सैफुल्ला दहशतवादी कारवायांसाठी फंडिंगची व्यवस्था करायचा। ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, त्यामुळे दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलंय। अशातच अबू सैफुल्ला सारखा मोठा दहशतवादी मारला गेल्यानं पाकिस्तानला धक्का बसला। दुसऱ्यांचा जीव घेणाऱ्या अबू सैफुल्लाला त्याच्याच कर्मांची शिक्षा मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।